प्रेक्षकांना नमस्कार. खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज AHNच्या स्टुडिओमध्ये खास मुलाखत देण्याकरता म्हणून आज शहरातील एक असे नामवंत व्यक्तिमत्व आपल्या आज स्टुडिओला आलेले आहे, जे शिवव्याख्याते आहेत आणि अनेक मंचांवरून व्यासपीठावरून त्यांनी लोकांना छान मार्गदर्शन केलेले आहे. तरुण तडफदार अशी त्यांची ख्याती आहे. शिवव्याख्याते विलास इंगोले आज आपल्या स्टुडिओत आलेले आहे. विलास दादा, सर्वप्रथम मी आपलं खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आजचा आपला विषय छत्रपती श्री शिवाजी महाराज. तर आपण आमचे काही प्रश्न आहेत तर आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो. तर सर्वप्रथम मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. सर, आपण शिवव्याख्याते आहात. यानंतर शिवचरित्र हा जो पठणाचा जो एक ध्यास असतो, एक वाचनाची एक आवड असते, गोडी असते, ते केव्हा आणि कशी लागली, काय सांगाल याबद्दल? छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं हे एवढं भव्य दिव्य जे काम आहे, हा वाचनाचा आपण जो एक विडा उचललेला आहे, तो किती यशस्वी झालेला आहे? सर्वप्रथम धन्यवाद मिरे साहेब, तुम्ही मला दुसऱ्यांदा तुमच्या शोमध्ये AHN न्यूजमध्ये आमंत्रित केलं, त्याबद्दल मनापासून तुमचे मी आभार व्यक्त करतो. थँक्यू. आणि फार तुम्हाला मी सांगायचं जर झालं, फार सुंदर प्रश्न तुम्ही मला विचारला. मी फार्मसी कॉलेजमध्ये असताना मला यशाचं रहस्य जे आहे ते शिवचरित्र आता हे कळलं. त्यानंतर मला कुठेतरी वाटलं की आयुष्यात मला पण काहीतरी करायचं आहे, मी पण माझ्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं आहे आणि मला आणि माझ्या घरच्यांना, माझ्या शेजारच्यांना, माझ्या आईवडिलांना आणि माझ्या मित्रांना सर्वांना माझ्यावर अभिमान वाटेल. आणि मी शिवचरित्र वाचता वाचता माझ्या लक्षात आलं की आयुष्यामध्ये जर यशाचं जर रहस्य काहीतरी असेल तर ते शिवचरित्र आहे. म्हणून मी हे शिवचरित्र पूर्णपणे वाचलं. आणि त्यानंतर मला कुठेतरी आता पण मला पण सांगायचं, शिवचरित्र म्हणजे जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवून तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये शिवाजी व्हायचं आहे. शिवाजी म्हणजे काय? टायमिंग, प्लॅनिंग, टार्गेट, सक्सेस म्हणजे शिवाजी. शिवाजी म्हणजे हा व्यक्ती नव्हे, शिवाजी हा विचार आहे आणि तो येणाऱ्या पिढीने तो घेतला पाहिजे. बस हेच मी जनजागृती शिवचरित्राच्या माध्यमातून मी लोकांच्या समोर करतो. बिलकुल. सर, दुसरा प्रश्न असा होता की अलीकडे आता जसं तुम्ही पूर्ण जे शिवचरित्र आहे याचं वाचन केलेलं आहे आणि ते बरेच खंड असतील आहे त्याचे, ते सर्व आपण वाचून काढलेले आहेत, म्हणजे एकूण तुम्हाला वाचनाची आवड आहे. पण विलासदादा, आपण अलीकडे हे बघतो की वाचन प्रक्रिया ही फार कमी झालेली आहे, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये आणि जे युवक आहेत त्यांच्यामध्ये आणि त्यांचे जे पालक आहेत म्हणजे नागरिकांमध्ये सुद्धा वाचनाची आवड कमी झाली आहे, ज्यामुळे युवा पिढीला अशा आपल्या देशातील थोर महात्मे जे होऊन गेलेले आहेत त्यांच्या संदर्भात पुरेशी डिटेल, सखोल जी माहिती आहे ती त्यांना मिळू शकत नाही, कारण त्यांचं वाचन नाही. एक शिवव्याख्याते म्हणून प्रश्न हा आहे की आपण तरुणांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून काही आपण उपक्रम आपण करणार आहात का, किंवा जनजागृती आपण वाचनाबद्दल कशी कराल या समाज मनामध्ये? पहिली गोष्ट, तुम्हाला माहीत असेल आजकाल जी युवा पिढी आहे ते सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह असतात. त्याच्यामुळे वाचनांची त्यांची कसं आता जमाना हा ॲडिओ व्हिज्युअलचा झालेला आहे. आता ॲडिओचा असा जमाना राहिलेला आहे, त्यांना पुस्तकं जे वाचणं हे कुठेतरी रटाडवाडे वाटतं. त्याच्यामुळे आपण याच्यात एक हे करू शकतो. माझं म्हणजे युवा पिढींना माझा हे एक संदेश आहे की यूट्यूबला तुम्ही जा, मोटिवेशनल चांगले शिवव्याख्याते महाराष्ट्रामध्ये आपल्या आहे, चांगले साहित्यकार आहे, चांगले इतिहासकार आहे, तुम्ही त्यांना एक वाचन करा. आणि ॲडिओ व्हिज्युअलचा जमाना असल्यामुळे तुम्ही कुठे पण मोबाईलवर पण तुम्ही ते बघू शकता. आणि कसं आहे, जर शिवचरित्र म्हणजे काय, टायमिंग, प्लॅनिंग, टार्गेट आहे. जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे, सर्वोत्तम जर काहीतरी करायचं असेल तर तुम्ही हे वाचन केलं पाहिजे, ह्या मताशी मी आहे. तर त्यासाठी म्हणून तुम्हाला, आणि माझं महाराष्ट्राच्या एक प्रशासकांना पण माझं सांगणं आहे की तुम्ही एखादी तासिका जी आहे, म्हणजे जे आपले महापुरुष जे लोक झालेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक कंपल्सरी केलं पाहिजे. ज्यांना जे काही लायब्ररी असतात शाळा कॉलेजेसमध्ये, तर तिथे तुम्ही एक कंपल्सरी एक तासिका त्याच्याबद्दल ठेवायला पाहिजे. कारण आपण ज्यावेळेस शिकत असताना तुम्हाला माहीत असेल, एक आपल्याला फार आपले शिक्षक लोक एक सुंदर एक वाक्य मला नेहमी त्यावेळेस सांगायचे आणि आज पण तो माझ्या कानावर आहे. फार ते सुंदर वाक्य आहे, म्हणजे थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाची सापडे बोध करा. हे वाक्य मला आज पण माझ्या
लक्षात आहेत. कारण आपल्या वेळेत ज्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल, आपल्याला इतिहास शिकवला जात होता, आपल्याला एखाद्या काही पुस्तकाची आवड लागत होती, आपण वाचत होतो. आणि आजकालच्या येणाऱ्या पिढीचं काय झालं की इमॅजिनेशन पॉवर जे आहे ते कमी झालेलं आहे, ज्याला म्हटलं आपण कल्पनाशक्ती म्हणतो. तर कल्पनाशक्ती काय की आजकाल काय झालंय की युट्यूबला कुठल्या गोष्टी, एखाद्या मुलाला अर्थ जर माहीत करायचा असेल तर ते गुगलवर जातात आणि सर्च करतात. आपल्या वेळेस काय होतं, आपल्याला शिक्षकांना विचारावं लागत होतं, आपल्या आजूबाजूचे जे उच्च शिक्षित लोक त्यांना आपण ते विचारतो. आता तसं नाही राहिलेलं आहे. त्याच्यामुळे ते कल्पनाशक्ती हिरावत चाललेली आहे. त्यांना असं वाटतं की आपल्याला इझिली अवेलेबल मिळतं, म्हणून वाचनाचा ध्यास आता कुठेतरी युवा पिढींचं कमी झालेला आहे. पण याच्यामध्ये जनजागृती करणं फार महत्त्वाचं आहे. तर त्याकरिता राज्य सरकारनं पण मी म्हणजे तुमच्या माध्यमाद्वारे मी तुमचं सांगू इच्छितो की एखादा म्हणजे शाळेमध्ये तुम्ही एक तासिका त्याबद्दल कसं वाचनाबद्दल ठेवायला पाहिजे. इतिहासकारक जे काही गोष्टी आहे पुरातन त्याबद्दल ठेवायला पाहिजे. आणि येणाऱ्या पिढींनी मोटिवेशनल व्हिडिओज युट्यूबला शिवछत्रपती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रत्येक महापुरुषांचे आयुष्य हे वाचलं पाहिजे असं माझं मत आहे. बिलकुल. वाचनाची आवड, गोडी ही कमी झालेली आहे. आणि जर ही गोडी आज वाढवली नाही तर येणारा काळ हा विद्यार्थ्यांसाठी एक फार मोठा यक्षप्रश्न राहील आहे आणि एक चिंतेचा विषय बनणार आहे. वाचाल तर वाचाल असं म्हटलेलं आहे. अलीकडे वर्तमानपत्रसुद्धा आपण नीट पूर्ण वाचत नाही, अग्रलेख तर फार दूरची गोष्ट राहिली. इतकंच काय तर जे पुस्तकं पूर्वीला असं बघायचं की मामाच्या गावाला जाऊया, बरोबर, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे मुलं तिकडे जाऊन किंवा स्वतःच्या घरी राहून सुद्धा त्यावेळेला लायब्ररीमधून छोटं चांदोबा असेल, स्टोरी वाईट मासिक असेल आहे 5-5 पानांचं, तर ते आवर्जून विद्यार्थी वाचायचे. पण मात्र अलीकडे वाचनाची पूर्ण दृष्टीच त्यांची गेलेली आहे, फार कमी प्रमाणात आहे. पण ती 100% जर राहिली तर आपल्या भारतातले तरुण अधिक चांगले नॉलेज प्राप्त करू शकतात, यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे प्रत्येकाने वाचन करणे हे खूप गरजेचं आहे. किमान 15 मिनटं तरी वाचायलाच पाहिजे, अर्धा एक तास तरी वाचन करायलाच पाहिजे, वेळात वेळ काढायला पाहिजे. वेळ भरपूर असतो, आपण फक्त वाचन करा. जितके आपल्याला वाचता येईल, छोटे पुस्तक असतील, कादंबऱ्या असतील, मोठे पुस्तक असेल, साहित्यिक लोकांचे असतील, थोर महात्म्यांचे असतील आहे किंवा धर्माचे असतील आहे, अध्यात्माचे असतील आहे, प्राणायाम योगाचे असतील आहे, स्पोर्ट्स असतील आहे, संगीत असतील आहे, भरपूर पुस्तकं आहेत. आणि त्या खरंच लेखकांना सलाम करायचं वाटतं विलासदादा, ज्यांनी संपूर्ण एवढं मोठं लिटरेचर आज या जगासाठी उपलब्ध करून ठेवलेलं आहे. मात्र वाचक वर्ग नाही, ही एक शोकांतिका आहे. याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं, याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि त्याच्यातून काही असे चांगले उपक्रम होतील आहे का हे सुद्धा बघावं आणि विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा असंच काहीसं म्हणावंसं वाटतं. सर, छत्रपती श्री शिवाजी महाराज हे आमच्या पूर्ण जगाचं दैवत आहे. महाराष्ट्राचं तर आहेच, आमच्या संपूर्ण जगाचं आहे. अख्ख्या जगात त्यांची ख्याती आहे. मात्र काही नतद्रष्टे लोक आक्षेपार्ह विधान करतात. उदाहरण सांगायचं झाल्यास विलासदादा, आपल्याला माहिती आहे की मराठीचे जे सिने ॲक्टर आहे राहुल सोलापूरकर यांनी आग्र्याच्या सुटकेवरून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या बद्दल जे आक्षेपार्ह विधान केलं, ज्याची आज आग संपूर्ण महाराष्ट्रात लागलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सुद्धा त्यांनी आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. याकडे एक शिवव्याख्याते म्हणून आपण कसं बघता, काय सांगाल? पहिली गोष्ट तर मी एक शिवप्रेमी म्हणून ह्या त्यांचं जे स्टेटमेंट आहे त्याचा मी एकदम निंदनीय गोष्ट ही आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे. आजकाल काय करतात, उठसूट कोणीही उठतात आणि काहीतरी एखादं बयान देतात. माझं असं म्हणणं आहे, तर तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसेल तर याबद्दल न बोललेलं बरं. पण स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काहीतरी व्हिडिओज यूट्यूबला टाकतात, काहीतरी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायसाठी, स्वतःला आपल्याला ओळख मिळावी यासाठी म्हणून असले काही लोक प्रकार करतात. मला तुम्ही एक गोष्ट सांगा, त्यांचं जे स्टेटमेंट आहे की महाराजांनी लाच देऊन तिथून ते हे सुटले, आग्र्याहून निसटले. मला सांगा, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहीत असेल किंवा नसेलही, 4 ऑगस्ट पासून म्हणजे ज्यावेळेस महाराजांनी त्यावेळेस काय केलं की तब्येत खराब आहे असं दाखवलं औरंगजेबांना आणि त्यांच्या जे सैन्य जे होतं त्यावेळेस. आणि त्यानंतर 4 ऑगस्ट पासून कंटिन्यू महाराजांनी इतका म्हणजे शत्रूच्या छावणीमध्ये सापडणं आणि इतक्या मोठ्या औरंगजेब सारखा इतका बलाढ्य, इतका मोठा क्रूर प्रशासक तो होता. त्यांनी आपल्या आई वडिलांना नाही सोडलं, आपल्या भावंडांना नाही सोडलं. इतक्या क्रूर प्रशासकाच्या इथून निसटणे इतकी साधी सोपी गोष्ट आहे का? मी तुम्हाला सांगतो महाराजांनी काय केलं त्याच्यामध्ये 4 ऑगस्ट पासून कंटिन्यू 16 ऑगस्ट पर्यंत म्हणजे
मिठाईचे पेटारे बोलावले आणि मिठाईचे पेटारे बोलावले आणि 16 ऑगस्ट पर्यंत महाराजांनी पूर्ण ते दररोज ते जोपर्यंत त्यांचा तो चेकिंग थांबत नव्हती तोपर्यंत महाराज तिथून निसटले पण नाही. महाराजांनी त्या गोष्टी पूर्णपणे नियोजन केलं होतं आणि नियोजन केल्यानंतर पूर्णपणे त्यानंतर 17 ऑगस्टला महाराज तिथून निसटले. सांगण्याचं तात्पर्य आणि तिथून निसटल्यानंतर हजारो किलोमीटरचा तो प्रवास होता. असं नाही आहे की काय एखाद्या म्हणजे 100 किलोमीटरचा प्रवास आहे आणि शत्रूच्या छावणीमधला प्रवास होता. कारण औरंगजेबानी जागोजागी त्यांच्या तुकड्या तिथं लावलेल्या होत्या आणि म्हणजे हजारो किलोमीटरचा प्रवास राजगडापर्यंत येईपर्यंत महाराज सुखरूप ज्यावेळेस आले तर जगातली म्हणजे सर्वात मोठी ती सुटका आहे असं म्हणजे इतिहासकारात आज पण त्याची नोंद आहे या गोष्टीची. आणि ह्या गोष्टीचा तुम्हाला सारांश सांगतो. आपले जे नेताजी सुभाषचंद्र बोस आहे ना, नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यावेळेस इंग्रजांच्या याच्यावर नजर कैदेत पडले होते तर त्यावेळेस पण त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तकं वाचवायला मागितले होते. आणि त्यानंतर महाराजांनी म्हणजे महाराजांचं जे काही त्यांनी शिवचरित्र वाचून त्यांनी पण म्हणजे जेवणाचे ताट बाहेर त्यांनी जेवण नव्हते त्यावेळेस ते करत. त्यानंतर त्यांनी स्वतःचे जे पुतण्या होता त्याला त्यांनी सांगितलं की तू दररोज रेल्वे स्टेशनवर जायचं आणि गाडी चालवायला. तर एक दिवस त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्या पुतण्याला पकडलं आणि त्यांना विचारलं तर त्यांनी त्यावर सांगितलं होतं की कसं दिवसा ढवळ्या ट्रॅफिक राहते त्याच्यामुळे मी संध्याकाळी गाडी चालवायला बाहेर निघतो. तर त्याच्यामुळे कसं करता करता ज्या दिवशी त्याला इंग्रज अधिकाऱ्याने विचारणं बंद केलं त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस तिथून कधी निसटले पुतण्यासोबत हे कधी कळलंच नाही. तर जी गोष्ट आहे आग्र्यावरून जे सुटकेचं जे युक्ती महाराजांनी लढवली होती ते सेम युक्ती नेताजी सुभाषचंद्र बोसांनी पण इंग्रजांच्या काळात अवेलेबल आणि केली होती. तर तुम्ही विचार करा की इतक्या सगळ्या गोष्टीचे डॉक्युमेंटेड आहे ह्या गोष्टी आणि असले काही सिने अभिनेते काही असल्या गोष्टीवर काहीतरी वाच्यता करतात. ह्या गोष्ट बरं नव्हे, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आणि माझं तर कोणाला असं सांगणार जर एखादी गोष्ट माहीत असेल किंवा नसेल, मला एखादी गोष्ट जर माहीत नसेल तर मी त्या गोष्टीवर वाच्यता कधी करत नाही, त्याचा अभ्यास करतो आणि मगच त्यावर स्टेटमेंट देतो. तर माझं सर्वांना असं सांगणं आहे की कसं आहे जर तुम्हाला माहीत असेल तरच बोला, नाही असेल तर बोलू नये. ह्या मताशी मी सहमत आहे. बिलकुल बिलकुल. विलासदादांना हा जेव्हा प्रश्न केला तेव्हा त्यांनी याबद्दल अत्यंत पोट तिडकीने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. राहुल सोलापूरकर हे मराठीचे एक चांगले ॲक्टर आहेत, चांगला अभिनय करतात, यात आम्हाला काही तीळ मात्र शंका नाही. मात्र त्यांनी जे आक्षेपार्ह जे विधान केलेलं आहे ज्याच्यामुळे आज लोक फार हर्ट झालेले आहेत, लोकांना एक त्यांच्या भावनांना ठेस लागलेली आहे आणि लोकांनी याचा कडाडून विरोधसुद्धा केलेला आहे. फक्त प्रसिद्धीच्या नावासाठी म्हणून हे विधान करण्यात आलं का, की काहीतरी आम्हाला बोलायचं आहे म्हणून बोलायचं आहे का, हे सुद्धा आज तपासून बघणं तेवढंच गरजेचं आहे. मात्र उचलली जीव आणि लावली टाळूला असं होता कामा नये. कुठलाही विषय बोलायचा असेल, कुठली माहिती द्यायची असेल तर त्याचा अभ्यास करणं म्हणजेच पुन्हा वाचन आलं. नीट वाचन न केल्यामुळे सर हा पूर्ण प्रताप झालेला आहे असं म्हटल्यास काही हरकत नाही. तर याकडे सोलापूरकर असतील किंवा कोणीही असेल, किती मोठा मग तो नेता असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असेल, थोर महात्म्याच्या संदर्भात बोलताना आपल्या जीवेवर तेवढा नियंत्रण तर प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. नीट त्या व्यक्तिमत्वाबद्दल नीट माहिती घेतली पाहिजे, वाचन केलं पाहिजे, नंतरच आपण काय ते बोलायला पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं कुणी आक्षेपार्ह विधान करणार नाही. राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे, त्यांचा पूर्ण समाज मनातून कडाडून निषेध लोक करतात आहे. यापुढे त्यांनी असं वागू नये एवढीच काय ती महाराष्ट्राची माफक इच्छा आहे. सर, छत्रपती श्री शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नव्हते, कारण महाराष्ट्राचे होते पण त्यांनी पूर्ण जगामध्ये नाव कमवलेलं आहे, पूर्ण जगाचा त्यांनी प्रवास केलेला आहे. त्यांची ख्याती एवढी, शौर्याची ख्याती फार दूरवर पसरलेली आहे. काय सांगाल सर आपण? तुम्ही पाहिलं इतिहासामध्ये तर महाराजांच्या जगातले काही कितीतरी लोक असे आहे की त्यांचे असे महाराजांच्या बाबतीत डॉक्युमेंटेड स्टेटमेंट पण आहे. म्हणजे इंग्रजांनी पण असं त्यावेळेस म्हटलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जर जन्माला आले असते तर आम्ही संपूर्ण जगावर 400 वर्ष राज्य केलं असतं. तर अशा प्रकारचं जे आक्षेपार्ह विधान केलं होतं ते कुणी करू नये हीच काय ती महाराष्ट्राची इच्छा आहे. विलासदादा, मला एक प्रश्न हा पण विचारायचा वाटतो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं जे नाव आहे, त्यांच्या शौर्याची जी ख्याती होती 7 समुद्र पलीकडे पार, म्हणजे राज्यात, देशात आणि देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा, म्हणजे पूर्ण जगामध्ये महाराजांची खूप ख्याती होती, त्यांच्या शौर्याची. काय याबद्दल आपण माहिती द्याल सर? महाराजांच्या बाबतीत तर पूर्ण जगात महाराजांची ख्याती होती या मताशी तर म्हणजे
कोणी डिनायच करू शकत नाही. कारण तुम्हाला मी सांगतो, याच्यावर त्यावेळेचे जे इंग्रजकालीन जे काही अधिकारी होते त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे जर आमच्या जर देशात जन्माला आले असते तर आम्ही जगामध्ये तब्बल 400 वर्ष राज्य केलं असतं. तसेच तुम्हाला मी सांगतो की व्हिएतनाम सारखा एक छोटासा देश होता, तो तब्बल 27 वर्ष झुंजत होता अमेरिकेसारख्या एवढा बलाढ्य राष्ट्रासोबत. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला वेगळं करवलं, त्यानंतर स्वातंत्र्य त्यांनी मिळवलं. तर त्यावेळेस त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं की तुम्ही हे प्लॅनिंग आणि एज्युकेशन कुठून केलं आणि ह्या गोष्टी कशा काय तुम्ही ह्या गोष्टी साध्य करू शकले, इतका मोठला बलाढ्य देशासारख्या देशावर तुम्ही कसं काय तुम्ही एवढं सारं तुम्ही स्वातंत्र्य मिळवलं. तर त्यावर ते म्हणाले होते की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त एक गनिमी कावा आम्ही वापरला होता. आणि त्यानंतर त्यांनी स्वतः पण ते सांगितलं होतं की म्हणजे त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज इतकं अफाट प्रेम होतं की माझ्या मृत्यूनंतर पण त्यांनी असं सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आज पण त्यांच्या देशामध्ये तसं लिहिलेलं आहे. तसंच तुम्हाला मी सांगतो, त्यांच्या ज्या वेळेस म्हणजे परराष्ट्र मंत्री ज्या वेळेस भारतातल्या दौऱ्यावर त्या आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं होतं व्हेअर इज रायगड, तर आपल्या दिल्लीतल्या काही लोकांना माहीत नव्हतं की आपला रायगड कुठे आहे. करेक्ट. तर त्यावेळेस त्या पहिल्यांदा इथे म्हणजे आपल्या रायगडावर त्या आल्या आणि त्यांनी काय केलं असेल पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो, त्यांनी तिथली जी माती होती ना ती माती पहिले घेतली आणि त्याला चुंबलं त्या मातीला. आणि त्या गाईडनी त्यांना विचारलं की तुम्ही हे माती का बरं चुमत करत आहे, म्हणजे कारण तुम्हाला माहित असेल की बाकी जर टुरिस्ट लोक आले तर कोणी किंवा विदेशमधलं काही लोक आले राष्ट्राध्यक्ष तर ते काय करतात, कोणी फोटो काढता हे करतात, पण त्यांनी सर्वात आधी मातीला चुंबन केलं. आणि त्यांनी सांगितलं की ही माती आम्ही आमच्या देशामध्ये आम्ही मिक्स करेल आणि आमच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन असे खूप सारे आमचे शिवाजी आमच्या देशामध्ये जन्माला आले पाहिजे, म्हणून त्यांनी त्यावेळेस असं केलं. आणि तुम्हाला आता तुम्ही समुद्रावरती पण तुम्हाला समुद्राचा विषय म्हणून घेतला म्हणून मी तुम्हाला सांगतो, डच, पोर्तुगीज, फ्रेंच यांनी म्हणजे समुद्राचे बाप होते. आणि त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट होतं की छत्रपती शिवाजी महाराज जर समुद्रावरती जरी जन्माला आले असते तर तिथे सुद्धा त्यांनी स्वराज्य निर्माण केलं असतं. म्हणजे आपल्या महाराजांच्या विषयी इतक्या शौर्यगाथा जगामध्ये पण आज पण आहे आणि आज पण त्यांच्याविषयी इतकं प्रेम आहे जगामध्ये, ही फार आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खूप छान माहिती आपण दिलेली आहे की फक्त भारतीयच नव्हे, म्हणजे महाराष्ट्रच नव्हे किंवा भारतवर्षामध्ये येणारे जे राज्य आहे त्यांच्यापुरतं नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा म्हणजे पूर्ण जगामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शौर्याची ख्याती होती. आणि त्यांचे दाखले त्यावेळेचे जे प्रशासक होते हे द्यायचे त्या अधिकाऱ्यांना. तरी फार मोठी आणि गौरवाची बाब आपल्या लोकांकरता म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांकरता या भारतीय लोकांकरता असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सर, आता महाराष्ट्राची जो ठेवा आहे, जी परंपरा आहे आणि जे वैभव जे नटलेलं आहे ते आहे गडकिल्ले. पण ह्या गडकिल्ल्यांची दुरावस्था सुद्धा अनेक वर्षांपासून झालेली आहे. शासनाने त्याकडे पाहिजे तसं गांभीर्याने अद्यापही लक्ष दिलेलं नाही. खानापूर्ती करणे हा भाग वेगळा आणि पूर्णत्वास एका नव्या उमेदीनं चांगला त्यांचा विकास करणे, गडकिल्ल्यांचं संरक्षण करणे, त्याचं संवर्धन करणे किती महत्त्वाचं आहे. संवर्धन करणे तर फारच महत्त्वाचं आहे की आपली येणारी जी पिढी आहे यांना माहीत असायला पाहिजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आपले राजे कोण होते, कसे होते. ह्या गोष्टीसाठी तर मी तरी म्हणतो की गडकिल्ले हे पहिले संवर्धन त्या गोष्टीचं केलंच पाहिजे. आपण काय करत आहे की कुठे जाऊन आपण पुतळे बांधत आहे. माझं म्हणणं आहे की खरं जर तुमचं पुतळे हे स्मारक नाही आहे, तुम्ही गडकिल्ले जर आधी चांगलं करा, नीट करा. काही अरबी समुद्रामध्ये काही इतकं म्हणजे तुम्हाला पुतळे बांधायची काही गरज नाही. माझं म्हणणं आहे जे गडकिल्ले आधी आहे त्यांचं संवर्धन आधी केलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीचं काय करतात, प्रत्येक राजकीय पक्ष येतात आणि काहीतरी निधी देतात आणि त्या गोष्टीचं प्लॅनिंग करतात आणि एज्युकेशनच होत नाही. हे अतिशय एक शिवप्रेमी म्हणून मला या गोष्टीची खंत आहे. कुठलंही सरकार असो, मला त्या गोष्टीशी मी ह्याबद्दल मला काही माझं हे नाही म्हणणं नाही आहे, पण माझं असं मत आहे की गडकिल्ले जर आपण हे केलं ना, चांगले केलं तर जगातून लोक येईल की आपले राजा कोण होते, कसे होते, आणि ते पर्यटनाचं पण चांगलं क्षेत्र होईल. तिथून आपल्याला चांगला रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो आणि येणाऱ्या पिढींना पण समजेल की आपले राजे कोण होते, काय होते. तर गडकिल्ल्याचं संवर्धन हे करायला पाहिजे आणि चांगलं त्यांना हे करायला पाहिजे. ह्या मताशी मी सहमत आहे आणि राज्य सरकारला तुमच्या याच्या माध्यमातून माझं आवर्जून नम्र विनंती आहे की गडकिल्ल्यावर म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे आणि चांगल्यात चांगलं गडकिल्ले सुधारायला पाहिजे. बस असं माझं मत आहे. बिलकुल. महाराष्ट्राचं परंपरा, महाराष्ट्राचा वैभव, महाराष्ट्राचं
अलौकिक व्यक्तिमत्व गड किल्ले आहेत आणि त्याची दुरावस्था झालेली आहे. ती लवकरात लवकर दुरावस्था तिथली दूर करावी, गड किल्ल्यांना पूर्ववत चांगलं करावं, जेणेकरून पर्यटक, जसं सरांनी सांगितले की पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढेल आहे आणि शिवप्रेमी जे पूर्ण भारतात आणि जगात जे आहे ते सुद्धा इथे भेटीगाठी देतील आहे आणि त्यांना गड किल्ल्यांची खरी माहिती मिळेल आहे. इतका सुंदर या महाराष्ट्राला लाभलेला वारसा गड किल्ल्यांचा हा कुठेतरी दुर्मिळ होत चाललेला आहे. गड किल्ल्यांची नीट निगा ठेवली जात नाही आहे. तिला चांगलं करावं, तिचा सर्वांगीण विकास करावा, संवर्धन करावं, हीच काय ती काळाची आणि वेळेची गरज आहे. सर, मला एक प्रश्न आपल्याला हा पण विचारायचा वाटतो की छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ज्या जयंत्या आहे 2 वेळा साजऱ्या केल्या जातात, याबद्दल काय सांगाल? कारण लोकांमध्ये संभ्रम आहे, कोणी तिथीनुसार म्हणतात, कोणी त्या कॅलेंडरच्या नुसार म्हणतात. फार म्हणजे तुम्ही सुंदर प्रश्न विचारला. मी एका प्रोग्राममध्ये काल पण गेलो होतो, हा पण तिथे प्रश्न मला आलेला होता. कसं आहे, मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा कुठलेही महापुरुष असो, त्यांची 365 दिवस तुम्ही शिवजयंती साजरी करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची काय असते, काय तुम्ही जन्मानुसार तिथीनुसार आपण काय काय तुरळ लोक काय करतात, वाद घालत बसतात की म्हणजे आपण याच्यानुसार साजरी करायला पाहिजे की 19 तारखेला साजरी करायला पाहिजे की आपण तिथीनुसार साजरी करा. माझं असं यावर वैयक्तिक असं मत आहे की 365 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पाहिजे. कारण शिवचरित्र हा काही डोक्यावर घेऊन नाचणारा विषय नाही, तो डोक्यात घालण्याचा विषय आहे. तर तुम्ही जर हा शिवचरित्र म्हणजे जर तुम्ही घेतलं, त्याच्यामध्ये अर्थच हा आहे, जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये जर काहीतरी तुम्ही नोकरी करत असाल किंवा बिझनेस करत असाल, त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला सर्वोत्तम व्हायचं, जर यश संपादन करायचं असेल, तर शिवचरित्र तुम्हाला अंगीकारणं जरुरीच आहे. तर मला सांगा, ह्या महापुरुषांचे जर विचार दररोजच तुम्ही जर केले, दररोजच तुम्ही ते विचार आत्मसात केले, तर ते 365 दिवस तुमची शिवजयंती तशीच तुमच्या आयुष्यात साजरी होईल, असं ह्या मताशील मी आहे. तर हे 365 दिवस शिवजयंती हे साजरी महाराष्ट्रात व्हायला पाहिजे, असं माझं यावर मत आहे. बिलकुल, खूप छान माहिती या ठिकाणी दिली की छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार, कॅलेंडरनुसार 2 जयंत्या ज्या येतात, लोकांमध्ये एक संभ्रम असतो, पण 2च काय 365 दिवस छत्रपती ते शिवाजी महाराज, श्री शिवाजी महाराज यांची जयंती साजरी व्हायला पाहिजे, असं यांनी छान मत या ठिकाणी मांडलेलं आहे आणि राज्यातील बऱ्याच लोकांचा सुद्धा हा विचार आहे. सर, यावेळेला संपूर्ण लाखो न्यूजचा तरुण प्रेक्षक वर्ग आपल्याला नीट ऐकतोय, बघतोय. प्रत्येकाला वाटतं की आपण ते आपल्यासारखे शिवव्याख्याते व्हावे. आपल्यासारखं जर बऱ्याच लोकांना शिवव्याख्याते होण्याची आवड आहे, त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? मार्गदर्शन. काही नाही बघा, मी काही फार मोठा काही शिवव्याख्याता नाही आहे. मी पण माझ्या आयुष्याची सुरुवात आताच केलेली आहे, त्याच्यामुळे मला असं वाटते, पण तुम्ही चांगलं वाचन कराल. माझं असं म्हणणं आहे, डेली तुम्ही 5 ते 6 तास, नाही होत असेल तर 2 ते 3 तास तुम्ही वाचन करायला पाहिजे. कसं आहे, जर तुम्ही वाचन कराल तर तुमची व्होकॅब्युलरी वाढेल, तर तुमचा शब्दाचा समूह वाढेल. त्याच्यामुळे काय होईल का, तुमचं पूर्णपणे सेंटेन्स होईल. तुम्ही कुठल्याही व्यासपीठावर जाल तर तुमचं जर वाचन असेल आणि तुमच्याकडे जर शब्द असेल तर तुम्ही कुठेही जाऊन बोलू शकता. त्याच्यामुळे वाचणं फार सरे काळाची गरज आहे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की आजकाल काय करतं, उठसूट येतं, कोणी बोलतं, तर माझं असं म्हणणं, वाचून जर ते बोललं तर त्या बाबतीत त्यांना पण कुठंतरी स्वतःचा अंदाज येईल, काय आकलन होईल की नाही, आपण पण वाचायला पाहिजे. आणि वाचाल तर सर हा तुम्हाला माहीतच आहे, काळाची गरज आहे आणि माझं असं मत आहे ह्या बाबतीत. बिलकुल बिलकुल. तर AHN न्यूजच्या स्टुडिओमध्ये खास मुलाखत या कार्यक्रमाकरता वेळात वेळ काढून आज राज्यातील शिवव्याख्याते श्री विलास इंगोले दादा आज या ठिकाणी आले. त्यांना आपण बरीच प्रश्न विचारली. सर्व प्रश्नांची त्यांनी समर्पक, सरळ, साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी उत्तरे दिली आहेत. आणि एकच यामध्ये खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये एकच विषय मुख्यत्वे करून समोर येत आहेत, तो म्हणजे वाचन. वाचनाची आवड कमी झाली आहे, ती कशी वाढवावी याकरता सुंदर सर आज आपण इथे आलात. विलासदादा आणि जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी AHN न्यूजच्या लाखो प्रेक्षकांतर्फे, मी पण वैयक्तिक आणि माझ्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की AHN न्यूज सारखं इतका प्लॅटफॉर्म आपल्या नागपूरसारख्या ठिकाणी आहे आणि धंतोलीमध्ये सरांचा खूप सुंदर असा स्टुडिओ पण आहे. आणि सर प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचा प्रश्न असो, कुठलाही प्रश्न असो ते मांडतात. मी स्वतः पण बघितलेलं, म्हणून माझी आवर्जून नम्र विनंती आहे की AHN न्यूज तुम्ही यांना सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही पहा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.
तर प्रेक्षक बंधूंनो, खास मुलाखत या कार्यक्रमाकरता आजचे आपले पाहुणे होते श्री विलास इंगोले, जे शिवव्याख्यात होते. पुढच्या वेळेला एका नवीन विषयाला घेऊन पुन्हा एकदा आपण विलासदादा इंगोले यांच्याशी निश्चित बातचीत करणार आहोत. पण तुर्तास द्या आम्हाला रजा आणि आपण बघत राहा आपल्या सर्वांचा एच न्यूजचा आवडता कार्यक्रम खास मुलाखत नागपूर. नमस्कार सर. नमस्कार. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.